HT न्यूज इंडिया, सच के साथ। सावंगी मेघे येथे प्रसूती दरम्यान नवजात बाळाचा मृत्यू, डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा आरोप। सावंगी मेघे येथे रुग्णालयात प्रसूती दरम्यान नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। या प्रकरणी बाळाचे वडील आकाश प्रभाकर पचारे यांनी संबंधित डॉक्टरांवर गंभीर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे। आकाश पचारे यांच्या म्हणण्यानुसार डिलिव्हरीच्या वेळी डॉक्टरांच्या हातून ब्लेड बाळाच्या पोटाला लागले, त्यामुळे बाळाला गंभीर संसर्ग इन्फेक्शन झाला आणि उपचार सुरू असतानाच बाळाचा मृत्यू झाला। कुटुंबियांनी सांगितले की डॉक्टरांच्या सूचनेनुसार सुमारे 22,000 रुपयांची औषधे बाहेरून आणण्यात आली होती, मात्र एवढा खर्च करूनही बाळाचे प्राण वाचू शकले नाहीत। या घटनेमुळे रुग्णालयातील उपचार पद्धती, डॉक्टरांची जबाबदारी आणि आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे। सावंगी येथून युसुफ पठाणची रिपोर्ट। काय झालं आता तुम्ही काय सांगणार? माझे नाव आकाश प्रभाकर पचारे, राहणार पडेगाव। माझ्या पत्नीला 3 तारखेला सावंगी मेघे रुग्णालय येथे ॲडमिट केले। 4 तारखेला मला मुलगा झाला। डॉक्टरांनी सिजरिंग करता वेळेस डॉक्टरांच्या हाताने उजव्या बाजूला माझ्या बाळाच्या पोटाला घाव लागलेला आहे। त्यांनी आम्हाला सांगितले घाव लागलेला आहे, त्यामुळे तुमच्या बाळाला NICU मध्ये ॲडमिट करावं लागते। रात्री 4 तारखेला रात्री 1:48 मला मुलगा झाला। त्यांनी 4 वाजता मला औषधी लिहून दिली। 21,796 रुपयाची औषधी झाली। मी डॉक्टर लोकांना औषधी रात्री इकडे तिकडे पैसे गोळा करून मी डॉक्टर लोकांना औषधी नेऊन दिली आणि 5 तारखेला मला माझ्या बाळाचा मृत्यू झाला। त्यानंतर मी सावंगी पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला चाललो होतो। नंतर मला गेटवरून फोन आला की कंप्लेंट करू नका, वापस येऊन जा, आपण सेटलमेंट करून टाकू। मी त्यांना म्हटलं माझ्या बाळाचा मृत्यू झाला आहे, मला सेटलमेंटची नाही, कारवाईची आवश्यकता आहे। मी पोलीस स्टेशनला जाऊन कारवाई केली। त्यानंतर मी रात्री पोलीस स्टेशनला जाऊन एक अर्ज केला की माझ्या बाळाचा पीएम झालं पाहिजे आणि पीएम करता वेळेस मला 2 CS सिव्हिल हॉस्पिटलमधल्या 2 CS ची खूप मोठे अत्यंत आवश्यकता असल्यामुळे मी ठाणेदार सरांना अर्ज दिला। ठाणेदार साहेबांनी अर्ज माझा स्वीकारला। माझ्या बाळाचे 6 तारखेला पीएम झाले 2 CS समोर। माझी प्रशासनाला हात जोडून विनंती आहे कि मला न्याय मिळावा। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।